मला जर विचारलं की सर्वात अवघड गोष्ट कोणती, तर माझं उत्तर असेल नातं टिकवणं. कोणासोबत नातं जुळणं ही कठीण गोष्ट नाही. मात्र जेव्हा तुम्हाला जन्मजात नाती टिकवणं ही खूप कठीण काम वाटतं, तिथे आयुष्यात प्रसंगानुरूप येणारी नाती जोडून ठेवणं आणि ती सदाबहार राखणं हा इमोशनल मेंटेनन्स फार कौशल्यपूर्ण असतो. तुमच्या माझ्या जीवनातील नैसर्गिक नात्यांना जोपासताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अलीकडे अनेक बाबा साधू आणि यूट्यूबवर संन्यासी संसारात नातं कसं टिकवावं याचे डोस पाजत असतात. पण माझी जर्नी प्रत्यक्ष माणसांसोबत आहे. तिथे अनेकदा फूल आणि पत्थर अशा दोन्ही परिस्थितींचा सामना करावा लागतो. तुम्ही दुसऱ्याची भूमिका ठरवू शकत नाही आणि प्रेमात तर काहीच ठरवता येत नाही. जी मंडळी रिलेशन मॅनेजमेंटमध्ये माहीर आहेत त्यांच्या कौशल्याला सलाम ठोकला पाहिजे. ओशोंनी एका ठिकाणी डोळे उघडवणारी टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, नातेवाईकांशी फार खरं बोलू नका. नातेवाईकांशी नातं म्हणजे मुठीत धरलेली वाळू. जेवढं घट्ट पकडण्याचा किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तेवढे ती हातातून निसटत जाते. आज नात्यांवरच बोलावं असा माझा मूड झाला. माझी लेक कधी कधी माझ्यावर तंज करते. बायकोचं तर विचारूच नका. आपण एकदा लोकशाही स्वीकारली की समजून जायचं की विरोधी पक्षनेता तुमच्याच घरात बसलेला आहे. नातं टिकवणं ही गोष्ट जाणीवपूर्वक घडवून आणा असा ज्ञानपूर्वक सल्ला नेहमी दिला जातो. पण आपल्या भोवती असलेला हा मानवी गराडा म्हणजेच नातं का? नॅशनल क्रश गिरिजा ओकचं सध्या भरभरून कौतुक सुरू आहे. तिचं माहेर नागपूर आणि सासर पुणे. तसंही अमरावती नागपूरच्या मुलींचं माहेर वऱ्हाडात असतं आणि सासर पुण्यनगरीत. गिरिजा सध्या तिच्या जीवनातील अनेक प्रसंगावर मोकळेपणाने बोलत आहे. ती अभिनेत्री असल्याने तिला प्रेक्षक आणि श्रोताही उदंड लाभत आहे. पुण्यात तिने देवाभाऊंची प्रगट मुलाखत घेतली. त्यापूर्वी सुरेखा तळवकर यांच्या दिल के करीब कार्यक्रमात तिने आईसह हजेरी लावली होती. ती मुलाखत पाहिल्यावर मानवी नात्यांचे पदर नव्याने उलगडतात. अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांच्या जीवनात पल्लवी आली आणि डॉक्टर साहेबांनी त्यांची पहिली पत्नी पद्मश्री यांच्याशी घटस्फोट घेतला. पुढे वयाच्या 50शीत असताना गिरिजाच्या आईने संजय पाठक, काही ठिकाणी हे आडनाव फाटक असेही आहे, यांच्याशी विवाह केला. गिरिजाच्या बायोलॉजिकल आईवडिलांनी घटस्फोट घेऊन आपापले स्वतंत्र संसार थाटले. आईचा दुसरा विवाह झाला तेव्हा संजय पाठक यांना मेहुल आणि चैताली अशी 2 अपत्ये होती. आईच्या या दुसऱ्या विवाहानंतर काही वर्षांनी गिरिजाला हळद लागली. गिरिजाच्या नाटकांना संजय पाठक आवडीने जात असत. आई पद्मश्री ओक संजय पाठकांच्या घरी गेल्यानंतर स्वाभाविकपणे गिरिजाचे मेहुल आणि चैतालीशी म्हणजेच आईच्या नव्या मुलांशी एक नाते जुळले. गिरिजा म्हणाली की तिला सावत्र भाऊ बहीण मिळाले. दुसरीकडे डॉक्टर गिरीश ओक यांनी पल्लवी यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनाही कन्यारत्न झाले. ती म्हणजे दुर्गा. गिरिजाच्या आयुष्यात विनासायात वडिलांकडून दुर्गा ही बहीण आणि आईकडून मेहुल व चैताली ही भावंड आली. गिरिजा या नात्यांचा मध्यबिंदू आहे. तिने या तिघांनाही काळाच्या ओघात आपलंसं केलंय. आता तिथे सावत्र असं काहीच उरलेलं नाही. हे नातं खूप घट्ट आहे असं म्हणण्यापेक्षा ते अत्यंत मैत्रीपूर्ण आहे असा अंदाज नक्कीच लावता येईल. या विषयाची दुसरी बाजू अशी असू शकते की गिरिजा एक अभिनेत्री आहे, त्यामुळे ही सगळी स्क्रिप्ट असू शकते. कदाचित तसं असेलही. मात्र आपण पॉझिटिव्ह विचार करूया. सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टी एकमेकांना कधीच पटणार नाहीत. प्रेमविवाह असो किंवा संमती विवाह, शेवटी 2 माणसांचं एकत्र येणार आपापले गुणधर्म घेऊन. आपल्याला रक्ताची नाती सांभाळतानाही दमछाक होते. मुळात नाती सांभाळावी लागतात या धारणेतूनच कृत्रिमता जन्माला येते. नातं ही परस्परांची केवळ गरज नसून ती एक नैसर्गिकता असायला हवी. सासू सून आणि सासर माहेरची नाती स्त्रिया वर्षानुवर्षे सांभाळतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या नात्याचे दडपण मनावर असले तरीही. लोक नेहमी निर्वाज्य प्रेम करत नाहीत. नातं म्हणजे प्रेम नव्हे. नात्यातले माणसं प्रेमाची असतीलच याची खात्री देता येत नाही. प्रेम सोडा, किमान संवाद तरी उरला आहे का? अलीकडे शहरी जीवनात संवाद संपत चालला आहे. खेड्यांमध्ये आजही लोकांचा एकमेकांशी जिवंत संवाद आहे.
या जगात आपल्याला कोणाचीच गरज पडणार नाही अशी भ्रामक कल्पना डोक्यात घुसली की माणूस नातेवाईकांसाठी परका होतो. नातं घट्ट किंवा सैल नसतं. नातं जबाबदारीची जाणीव करून देतं, पण तिथून नेहमी केवळ प्रेमाचीच अपेक्षा करू नका. गिरिजा हे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडे सावत्र ही संकल्पना कायद्याने मान्य असली तरी समाजात सावत्र आई म्हणजे कैकई असे चित्र दृढ आहे. या भिंतीच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांना आपलंसं करू शकत नाही का? कदाचित नाही, कारण आपलं करणं यात कुठेतरी स्वार्थाचा भाग येतोच. पण सावत्र नात्यांशी किमान सन्मानाने आणि चांगल्या प्रकारे वागता येते, एवढं जरी गिरिजाच्या उदाहरणातून लोकांना पटलं तरी अनेकांचे जीवन सुसह्य होईल. सावत्र नात्यांशी सन्मानाने वागा हे बोलणं खूप सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात ते आचरणात आणणे अतिशय कठीण आहे. सावत्र नात्यांचा कोणीही इतक्या सहजासहजी सहज स्वीकार करू शकत नाही. अर्थात नात्यांची टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. हा संवाद वाचताना तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमच्या जीवनात दिलके करीब कोण आहे? कदाचित तो नातेवाईक नसेल. अपेक्षांच्या ओझ्याखाली नाती दबून आज शेवटची घटका मोजत आहे. ओझं साखरेच्या पोत्याचं असलं तरी दम हा लागतोच. तरीही आपल्याला पुढे जायचंच असतं. दिल मिले ना मिले, हात मिलाते चलो.